मराठी पोरांच्या तोंडचा रोजगाराचा घास यांनी हिरावला। हे महाराष्ट्र सरकार चालवत होते का गुजरातसाठी सरकार चालवत होते? 2.5 वर्ष हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। और लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपयांनी दिले, पण त्या योजनेची जाहिरातच इतकी केली, इव्हेंटच इतके केले की त्या जाहिरातबाजीचा खर्च जर वाचवला असता तर लाडक्या बहिणींना 1500 नाही 3000 रुपये देता आले असते। महाविकास आघाडी सरकारने ठरवलं आमच्या या महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये द्यायचे आणि मुली असू द्या महिला असू द्या सगळ्यांना मोफत एसटीचा प्रवास। 2.5 वर्षात महाराष्ट्रात किती नवे प्रकल्प आले मला नाव सांगा, एक सांगा। किती नवे उद्योग आले एक सांगा। तुमच्या सातारा विधानसभा मतदारसंघात किती नवे उद्योग उभा राहिले गेले 2.5 वर्षात सांगा, एक नाही एक। 42% पोर आमची बेरोजगार आहेत। काय परिस्थिती आहे? कधी बदलापूर घडतं, कधी बोबदेव घाट घडतं, कधी कोल्हापूर, कधी नागपूर, कधी मुंबई, प्रत्येक ठिकाणी अत्याचार। रोज 129 महिलांवर महाराष्ट्रात अत्याचार होतात। एनसीआरबीच्या अहवालानुसार 129। और लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपयांनी दिले, पण त्या योजनेची जाहिरातच इतकी केली, इव्हेंटच इतके केले की त्या जाहिरातबाजीचा खर्च जर वाचवला असता तर लाडक्या बहिणींना 1500 नाही 3000 रुपये देता आले असते। महाविकास आघाडी सरकारने ठरवलं आमच्या या महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये द्यायचे आणि मुली असू द्या महिला असू द्या सगळ्यांना मोफत एसटीचा प्रवास। विचार आम्ही करायला पाहिजे। आपल्या पोरानं आपल्या माय पंढरीतच नोकरी करावी अशी कैकांची इच्छा असते। या माय पंढरीत हे सगळं उभारायचं असेल तर तुम्हाला महाविकास आघाडीला विजयी करावंच लागेल। हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची। आम्ही रोजीरोटीसाठी मुंबई गाठायची का तर मुंबईत उद्योग आहेत, मुंबईत प्रकल्प आहेत। आता या महायुतीच्या सरकारनं मुंबईतले प्रकल्प सुद्धा गुजरातला हलवले। मग आता जावलीकर काय गुजरातकर होणार का? नोकऱ्या करायला का गुजरातला? मुंबईमध्ये शिवसेना आहे म्हणून जावळीकर मुंबईकर आहे। जर मुंबईत शिवसेना नसती तर जावळीकर मुंबईत असते का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे आमच्या इथं सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये निसर्गानं सगळं दान दिलंय। म्हणजे नुसत्या पर्यटनावर हा सगळा तालुका सुजलाम सुफलाम होऊ शकतो, पण गेल्या कित्येक वर्षात पर्यटनाच्या दृष्टीने इथं काय झालं? काही नाही। मला खात्री आहे ज्या मऊ हदगेकर धरणाची सुरुवात शिवसेनेच्या काळात झाली ते धरण शिवसेना आमदाराच्या काळातच पूर्ण होईल आणि जावळी तालुका संपूर्ण सिंचनाखाली येईल। मराठवाडा विदर्भाचा अनुशेष म्हणून बोंडारवारी धरणाची जावळीकर हा मुंबईकरच असतो। मुंबईमध्ये शिवसेना आहे त्यामुळे मुंबईमध्ये असलेला शिवसैनिक गावाकडे येताना खांद्यावर भगवा झेंडा घेऊनच खरं तर आम्ही जिने शिवसेनेत यावं अशी माझी खूप आधीपासूनची इच्छा होती, पण देर आहे दुरुस्त आहे। पश्चिम महाराष्ट्राचा शिवसेनेचा पहिला आमदार जावळीकरांनी शिवसेनेला दिला। जावळी हा शिवसेनेचा तसा बालेकिल्ला आहे। 15 वर्षानंतर पुन्हा जावळीचा आमदार करायची संधी तुम्हाला चालून आली आहे। मला खात्री आहे आपण त्या संधीचं सोनं निश्चित करा। आदरणीय सदाभाऊ सकपाळ आमदार होते त्यावेळी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त निधी खेचून आणणारा आमदार अशी त्यांची ओळख होती। त्यामुळे जावळीला निर्माण झालेली निधीची कमतरता आम्ही जी कदमांच्या रूपानं इथून पुढच्या काळात निश्चितपणे भरून येईल असा माझा विश्वास आहे। स्वराज्याची राजधानी म्हणून साताऱ्याचा गौरव आपल्याला आहे। जावळीच्या रानात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला आणि जिल्ह्याला पराक्रमाची परंपरा मिळाली। खरं तर जावळीकर हा मुंबईकरच असतो। मुंबईमध्ये शिवसेना आहे
त्यामुळे मुंबईमध्ये असलेला शिवसैनिक गावाकडे येताना खांद्यावर भगवा झेंडा घेऊनच जावळीत येतो. त्यामुळे जावळीचा शिवसैनिक काय आणि मुंबईचा शिवसैनिक काय, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या शिवसैनिकांच्यावर विश्वास आहे. म्हणूनच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सातारा विधानसभेची उमेदवारी अमितजी कदम यांना दिली. खर तर पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं द्वार खुलं करायचं काम हे शिवसेनेनं केलं. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. पश्चिम महाराष्ट्राची अवस्था त्यांनी बघितली आणि मुंबईत जाऊन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सांगितलं आणि मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशींनी कृष्णापुरे महामंडळाची घोषणा केली आणि दुष्काळी असलेला पश्चिम महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सिंचनाखाली आला. जावळीचा मऊ हत्तीघर प्रकल्प त्या 95चाच 99 पर्यंत मऊ हत्तीघर धरण काम चालू होतं. 99ला सत्ता गेली. 20% काम फक्त शिल्लक होतं. ते 20% काम 2024 उजाडलं तरी अजूनही पूर्ण झालेलं नाही. मला खात्री आहे ज्या मऊ हत्तीघर धरणाची सुरुवात शिवसेनेच्या काळात झाली ते धरण शिवसेना आमदाराच्या काळातच पूर्ण होईल आणि जावळी तालुका संपूर्ण सिंचनाखाली येईल. मराठवाडा विदर्भाचा अनुशेष म्हणून बोंडारवारी धरणाची सांगितलंय. जे महाराष्ट्रातनं गेलं ते परत आणणारच. हा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे. त्याचं महाराष्ट्र पण अखंड राखणं ही तुमची आमची सगळ्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. सगळ्यात मोठी. अहो काय परिस्थिती आहे मला सांगा. मुंबई मधला IFC सेंटर गुजरातला हलवलं. एअर इंडियाचं कार्यालय गुजरातला हलवलं. सगळी मुख्य कार्यालय गुजरातला. मुंबईमध्ये शिवसेना आहे म्हणून जावळीकर मुंबईकर आहे. जर मुंबईत शिवसेना नसती तर जावळीकर मुंबईत असते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आमच्या इथं सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये निसर्गानं सगळं दान दिलंय. म्हणजे नुसत्या पर्यटनावर हा सगळा तालुका सुजलाम सुफलाम होऊ शकतो. पण गेल्या कित्येक वर्षात पर्यटनाच्या दृष्टीने इथं काय झालं? काही नाही. आम्ही रोजीरोटीसाठी मुंबई गाठायची का तर मुंबईत उद्योग आहेत, मुंबईत प्रकल्प आहेत. आता या महायुतीच्या सरकारनं मुंबईतले प्रकल्प सुद्धा गुजरातला हलवले. मग आता जावलीकर काय गुजरातकर होणार का? नोकऱ्या करायला का गुजरातला? विचार आम्ही करायला पाहिजे. आपल्या पोरानं आपल्या माय पंढरीतच नोकरी करावी अशी कैकांची इच्छा असते. या माय पंढरीत हे सगळं उभारायचं असेल तर तुम्हाला महाविकास आघाडीला विजयी करावंच लागेल. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची. परवा एक तरुण रस्त्यात उभा राहूनच जोर जोरात भांडत होता. हे सरकार बिनकामाचं आहे. या सरकारनं महागाई वाढवली, या सरकारनं बेरोजगारी वाढवली, या सरकारचा काही उपयोग नाही. माणसं गोळा झाली हेच आपलं चाललंय. हे सरकार बिनकामाचं, बेरोजगारी वाढवली. पोलीस आले त्याला नेहलं धरून. पोलीस स्टेशनला गेल्यावर त्याने विचारलं मला इथं का आणलंय? ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणले तू सरकारवर बोलत होतास. हे सरकार बिनकामाचं आहे, सरकारनं बेरोजगारी केली म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हणला मी आपल्या सरकारबद्दल नव्हतो बोलत, मी पाकिस्तानच्या सरकारबद्दल बोलत होतो. तसा पोलीस इन्स्पेक्टर म्हटला तू काय आम्हाला येडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली ती? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ती? अहो सगळ्यांना कळतंय. उत्तर शोधणार आहात की नाही? उत्तर येणाऱ्या 20 तारखेला मशालीचं बटन दाबून अमितजी कदम यांना विजयी. तर इथल्या पोरांना रोजगार मिळेल, तर इथल्या पोरांचं उद्याचं भविष्य घडेल. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती सगळ्यात. रोज महाराष्ट्रात 7 शेतकरी आत्महत्या करतायत रोज. या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या सरकारच्या काळात 20,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 20,000. आणखी किती आत्महत्या मी पाहणार आहोत? आता कुठेतरी हे सगळं थांबवायला हवं. त्यासाठी काल
महाविकास आघाडीनं बीकेसी मध्ये झालेल्या सभेमध्ये विकासाची पंचसूत्री जाहीर केली आणि महाविकास आघाडीनं घोषित केलं शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची कर्जमाफी महाविकास आघाडीचं सरकार करणारच. जे नियमित कर्ज भरतायत त्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान देणारच. आरोग्याचा 25 लाखापर्यंतचा विमा सगळ्यांना मिळणारच आणि इथून पुढे सगळी औषधं मोफतच असणार हे महाविकास आघाडीनं सांगितलं. और लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपयांनी दिले, पण त्या योजनेची जाहिरातच इतकी केली, इव्हेंटच इतके केले की त्या जाहिरातबाजीचा खर्च जर वाचवला असता तर लाडक्या बहिणींना 1500 नाही 3000 रुपये देता आले असते. महाविकास आघाडी सरकारनं ठरवलं आमच्या या महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये द्यायचे आणि मुली असू द्या महिला असू द्या सगळ्यांना मोफत एसटीचा प्रवास. सगळ्यांना शिवसेनेचं वचन इतर पक्षांचा जाहीरनामा असतो, पण शिवसेनेचा वचननामा असतो जे बोलतो ते करतोच. हा शिवसेनेचा सगळ्यात मोठा बाणा, सगळ्यात मोठा. पण त्याच्याही पलीकडे जाऊन थोडा एक वेगळा विचार करा. गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय आहे, काय नेमकं चाललंय हे महायुतीवाले सांगतायत. महाराष्ट्र इकडं पुढं आहे तिकडं पुढं आहे. परवा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं त्यांचा अहवाल सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की सकल राज्य उत्पन्नात महाराष्ट्र मागं पडला आहे. सकल राज्य उत्पन्न 15% महाराष्ट्राचं 13% आलं आणि दरडोई उत्पन्नामध्ये गुजरात सगळ्यात पुढे आहे. तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र ही सगळे राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेली. महाराष्ट्र 1 नंबरवर होता, तो या 2.5 वर्षात या महायुतीच्या कारभारामुळे 6व्या क्रमांकावर पोहोचला गेलाय. आम्हाला महाराष्ट्र परत क्रमांक 1 वर न्यायचा आहे आणि त्याला महाविकास आघाडीच हवी हे आपण लक्षात घ्यायला हवं. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात 47,000 महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. 47,000. गेल्या वर्षभरात 26,000 महिला महाराष्ट्रातनं गायब झाल्यात. पण यांना काही नाही, त्याच अजिबात नाही. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालावर केला. शाहिस्ताखानाची बोटं छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची बेगम शाहिस्ताखानाकडे धावत धावत आली. हुजूर हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण म्हणतंय हे? कट्टर वैरी शाहिस्ता खान. हे महाराष्ट्राचं चारित्र्य आहे. आज काय परिस्थिती आहे, कधी बदलापूर घडतं, कधी बोबदेव घाट घडतं, कधी कोल्हापूर, कधी नागपूर, कधी मुंबई. प्रत्येक ठिकाणी अत्याचार. रोज 129 महिलांवर महाराष्ट्रात अत्याचार होतात. NCRBच्या अहवालानुसार 129. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. महिला सुरक्षा आणि महिला सन्मान यासाठी त्यांनी शक्ती कायदा आणला. पण उद्धवजी ठाकरेंनी आणलेला शक्ती कायदा या महायुतीच्या सरकारला गेल्या 2.5 वर्षात केंद्राकडनं धड मंजूर करून घेता आला नाही आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करता आलेली नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. महिलांचा सन्मान हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं ब्रीद आहे, सगळ्यात मोठं. नाहीतर कुठला घटक सुखी आहे या 2.5 वर्षात? काय परिस्थिती आहे इथली? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही, एकही. पण उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावरून खाली उतरले आणि रोज एक उद्योग गुजरातला निघाला. रोज 5 लाख नोकऱ्या देणारा वेदांता फॉक्सकॉन गुजरातला, टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला, बल्क ड्रग पार्क गुजरातला, सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला, 17,000 कोटींचा डायमंड बोर्स गुजरातला. 2.5 वर्षात महाराष्ट्रात किती नवे प्रकल्प आले मला नाव सांगा, एक सांगा. किती नवे उद्योग आले, एक सांगा. तुमच्या सातारा विधानसभा मतदारसंघात किती नवे उद्योग उभा राहिले गेल्या 2.5 वर्षात सांगा. एक नाही एक. 42% पोर आमची बेरोजगार आहेत. मराठी पोरांच्या तोंडचा रोजगाराचा घास यांनी हिरावला.
हे महाराष्ट्र सरकार चालवत होते का गुजरात साठी सरकार चालवत होते? 2.5 वर्ष हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. काल त्यांनी महाराष्ट्र विजन काढलंय. कसलं विजन? आता उरलं सुरलं आहे ते सगळं गुजरातला घालवायचं. मतदान करताना विचार करा. तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, अमित कदमांना मत द्या. परवा पोलीस भरती निघाली. आम्ही जी जागा होत्या 6,000, अर्ज आले 7 लाख.